वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्राहकांसाठी पर्वणी ठरणारा जिल्हास्तरीय धान्य व कृषी महोत्सव 2026 येत्या 23 मार्च पासून शहरात रंगणार आहे। या भव्य महोत्सवाचं उद्घाटन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। हा महोत्सव 23 मार्च ते 25 मार्च 2026 या 3 दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे। आधुनिक शेती तंत्रज्ञान, दर्जेदार धान्य आणि प्रक्रिया उद्योगांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणं हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे। शेतकऱ्यांना आपला शेतमाल आणि धान्य थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता येणार आहे, ज्यामुळे मध्यस्थांची साखळी मोडीत निघेल। तसेच शेतीमध्ये वापरण्यात येणारी नवीन यंत्रे, ठिबक सिंचन आणि सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शनपर स्टॉल्स, विविध महिला बचत गटांनी तयार केलेले गृहोपयोगी वस्तू व खाद्यपदार्थांचे स्टॉल हे आकर्षणाचे केंद्र असतील। महोत्सवाच्या दरम्यान शेतीविषयक विविध परिसंवाद आयोजित केले जाण्याची शक्यता असून त्यातून शेतकऱ्यांना प्रगत शेतीचे धडे मिळतील। सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित या महोत्सवाचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी आणि नागरिकांनी घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे। मार्चच्या कडक उन्हात सोलापूरच्या कृषी संस्कृतीचं दर्शन या निमित्तानं घडणार आहे। महोत्सवामध्ये विक्रेता खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून उत्पादक व खरेदीदार यांना एकाच मंचावर आणून त्यांच्यामध्ये वार्षिक करार करण्यात येणार आहे। त्याचबरोबर विविध अन्नधान्य उत्पादनांचे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री होईल असं आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी व उद्योजक यांनी धान्य महोत्सवास भेट द्यावी, तसेच चर्चा सत्रामध्ये दिल्या जाणाऱ्या कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।